घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आपकी बात, उमेद सरकार, आपकी बात, उमेद सरकार, जय उमेद, जय जय उमेद, जय उमेद, जय जय उमेद। सरकार एक नियम करा, उमेद अभियान कायम करा, सरकार एक नियम करा, उमेद अभियान कायम करा। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। सकाळ संध्याकाळ व्यायाम करा, उमेद अभियान कायम करा, सकाळ संध्याकाळ व्यायाम करा, उमेद अभियान कायम करा। जय उमेद, जय जय उमेद, जय उमेद, जय जय उमेद। आता आज तिसरा दिवस आहे सर, आणि आमची अशी मागणी आहे की आमचं उमेद अभियान जे आहे ते कायम करावं शासनानं, आणि आमचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत आणि जे केडर आहे उमेदचं त्यांनाही कायमस्वरूपी सेवेत ठेवावे अशी आमची मागणी आहे, आणि शासनाला याचा काय खूप मोठा भार पडणार नाही। तर आमची एवढी विनंती आहे शासनाला की त्यांनी आमच्या ह्या सर्व मागण्या मान्य कराव्या, नाहीतर आमच्या उमेदामध्ये एवढी ताकद आहे की आम्ही आलेलं सरकारसुद्धा भविष्यामध्ये पाडू शकतो आणि नवीन सरकार पण निर्माण करू शकतो। जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या ना तर आम्ही अशाच प्रकारे आंदोलन आमचं कायम ठेवू आणि शासनाला दाखवून देऊ की उमेदच्या जे आमच्या महिला आहेत ती महिलाही काही कमी नाहीत। उमेदच्या माध्यमातून आम्ही अतिवंचित कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम करतो सर। आमच्या बँकेचं कर्ज देऊन गटांतर्गत CIF RF देऊन महिलांना उपजीविका निर्माण करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उपजीविका निर्माण करतो, व्यवसाय निर्माण करतो, आणि 100% परतफेड आमच्या महिला बँकेची सुद्धा करतात गटाच्या माध्यमातून। तर आम्हाला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की तुमचं जर असं लक्ष असेल की गरिबी निर्मूलन करायचं आहे तर ते आमच्या माध्यमातून 100% होणार आहे, पण तुम्ही आम्हाला कायमस्वरूपी सेवेत ठेवलं तर आम्ही नक्कीच हे 100% काम करू। आमच्या साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। आपण पाहत असाल या ज्या महिला आहेत, आम्ही सर्व उमेद अभियानाचं काम करतोय। मागच्या 4 वर्षापासून आमच्या उमेद अभियानाची साधी मागणी आहे। आमचा उमेद विभाग जो आहे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत या विभागाचं काम चालतं। या विभागांतर्गत आमची स्वतंत्र आस्थापना, या आस्थापनेला मान्यता मिळावी, आणि विभागांतर्गत जेवढे कर्मचारी आहेत, साधारण महाराष्ट्रामध्ये 3000 कर्मचारी आहेत आणि 64,000 समुदाय संसाधन व्यक्ती आहेत। उस्मानाबाद जिल्ह्याचा जर आपण विचारलं तर 1.5 लाख कुटुंब आम्ही गटामध्ये समाविष्ट केलेला आहे, आणि संपूर्ण ग्रामीण भागामध्ये महिलांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम आमच्या सर्व समुदाय संसाधन व्यक्ती आणि कंत्राटी कर्मचारी आम्ही करत आहोत। मागच्या 10 वर्षापासून आम्ही कंत्राटी कर्मचारी अहोरात्र झटून महिलांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम करतो।